दत्तात्रय बिकट, दिलीप गीते हे नवीन आहेत आता, हे लफड्यात सहभागी असणारे लफडेखोर, गोरख फड, रमेश घुले, आणखीन बरेच नाव आहेत बाबा. कोणी 6 आरोपी नाही. त्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा PI नाही तो, त्यांनी बी त्याच्याकडे बरीच माहिती. तो बी आंदोलन दडपाला अगोदर दडपत होता, जाऊन पटकून उरका हे करा. म्हणजे त्याचं जर घरातलं कोणी एखाद्या बार असं मारलं किंवा मेलं तर असंच म्हणणार का तेव्हा आता पटकून उरका म्हणून. परत गेवरायला रगी दिल्या नेऊन, त्यांनी थंडी वाजत होती आज जाऊन तिथं एशी लावली होती प्रचंड, त्या एशीत थंडी वाजली म्हणून रगा नेऊन दिल्या. वेगळेच प्रकार तिथं कारवाई सरकारकडून होत नाही. चार्जशीट मध्ये छेडछाडी होण्याची 100% शक्यता आहे. तपास यंत्रणेला 100% मुभा दिलेली नाही. 100% गृह मंत्रालयाने मुख्यमंत्र्यांनी जर त्यांना आदेश दिले असते याच्यात सोडू नका एक सुद्धा, तर आतापर्यंत बीडचं अर्ध जेल भरलं असतं. एवढी गुंडगिरी पसरलेली, एवढी मोठी टोळी, खून करणाराची, खंडाण्या मागणाराची, आणि यांना सांभाळणारा एक. त्याला बी कोणचा कानून आता पडाय तो डोळे का काय काय झाले त्याला, म्हणजे तो सुद्धा याच्यातच आहे. कारण आम्ही का नाव घेतो त्याचं, त्या धनंजय मुंड्याचं, त्याचं कारण असं आहे की मान्य न्यायालयापुढं मीडियाच्या बांधवानेच दाखवलं होतं की याच्यात बड्या नेत्याला फोन लावला आरोपीने. बडा नेता कोण मग? टोळ्या सम्राट यालाच नाद आहे, बाकीच्याला कोणाला नाद नाही. असली पैसा कमवणे, सत्ता पाहिजे, पद पाहिजे, की त्यालाच नाद आहे. आणि हे त्याचेच लोक आहेत. अहो नुसतं जवळून हिंडलं तरी आमच्या सारख्याला चौकशाला देत, नुसतं जवळ हिंडलं तरी. आणि मग आता हे त्याचे लोक आहेत. हेच म्हणलेत 5 वर्षे त्यांनी ते पालकमंत्री पद त्याला विकलं होतं. मग आता त्याचेच लोक आहेत. ते कसं का 6 आरोपी होऊ शकत नाही? मग मंत्री म्हणून होत नाही काय? 6 आरोपी व्हायलाच पाहिजे ना देव. अरे आमच्यासारख्या गरिबाचे लेकर होते, आंदोलनात उभा राहिलं तरी ते शूटिंग करायला येते त्यांचे लोक. आणि शूटिंग मध्ये जे दिसतील, म्हणजे रास्ता रोको करताना, साधा साखळी उपोषण करतानाचे अनुभव आहेत आम्हाला 2.25 वर्ष सरकारचे. आमच्या आई बहिणीवरती हल्ला झाला, बंदुकीच्या दस्त्याने मारलं त्यांना गोळ्या संपल्यावर. आज 307 मध्ये येते. म्हणजे मारा आम्ही खाल्ला, डोके आमचे फुटले, आया बहिणी रक्ताच्या थाळ्यात आमच्या पडल्या, आमच्या 9-9 वर्षाच्या लेकराच्या पायात गोळ्या इकडून घुसल्यात, इकडून निघाल्यात. ही सत्य परिस्थिती. ते पोलिस निलंबित व्हायला पाहिजे होते, त्यांना बढती मिळाली. म्हणून आम्हाला शंका येते देशमुख मॅटर मध्ये सुद्धा त्यांना बढती मिळाली त्या पोलिसांना. आणि 307चे गुन्हे आमच्यावर आहेत, 120B सारख्या कलमा आमच्यावर आहेत. तिथं आम्ही काही नाही करू ना. कट रचला पोलिसांनी, कट रचा सांगितला सरकारने, आणि हल्ला झाला आमच्यावरती प्रचंड मोठा. असला भ्याड हल्ला कधी झाला नव्हता राज्यात. असला न्याय इथं. आणि संतोष भैयाच्या मॅटरमध्ये सुद्धा हीच प्रकार आहे. म्हणजे यांचा नायनाट करायला पाहिजे गुंडगिरीचा. यांना नाही संपवलं, त्यांनी सोडून दिलं, एका एकाला सोडून दिलं. बघा गाड्या सोडणार, खून झाला, खंडणी मागितली, खंडणीतून खून झालेला. एक गरीब पोराला तिथं गुंडगिरी होत होती म्हणून समजून सांगायला गेलेल्या माणसावर सुद्धा हल्ला होऊन त्याचा मर्डर करण्यात आला. खून करणाऱ्यापेक्षा, खंडणी मागणाऱ्यांपेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी करायला लावणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे. आणि न्यायालयासमोर सांगितलं की एक मोठ्या बड्या नेत्याला फोन गेलाय, म्हणजे त्योच, दुसरा कोणीच नाही. हे ज्यावेळेस खून करून पळाले, यांना गाड्या कोणी दिल्या? ते 6 आरोपी नाहीत. त्यांना घरं कोणी दिले? ते पण 6 आरोपी नाहीत. त्यात जर आमच्यासारख्या गरिबांच्या मराठ्यांचे असते तर आता बहुत पुरं घर नेलं असतं यांनी, म्हणजे सगळं सांभाळणार, विनाकारण टॉर्चर केलं असतं. आंदोलनात सहकार्य करणाऱ्या लोकांना सुद्धा टॉर्चर करतं हे सरकार. का सहकार्य करता म्हणून? गरीब लोकांनी सहकार्य करायचं नाही आंदोलनाला. तर मग आता खून करणाऱ्याला कोण कोण सहकार्य करतायत हे कसं काय मध्ये नाहीत? पोलीस नाहीत, 6 आरोपी गेलेली याच्यात. कोण डॉक्टर आहे देव? तो बी आणखीन 6 आरोपी नाही. मी आता नवीनच ऐकलंय, लोक कष्ट करून डॉक्टरकीकडे असं उंचीवर जातात, ते वरून खाली मुकादम झालतो जाऊन टोळी सामील व्हायसाठी. एवढं बधीर डोक्याचं असतं का कोणी? लोक गरिबीतून उंचीकडे जातात,
ते डॉक्टर झालं, ते डॉक्टरची सोडून दिली, मुकादम झालं ऊस तोडायचं. यायचं पागल डोक्याचं आहे. हे असल्या टोळ्या आणि हे शिक्षण देणार त्यो. आता त्याचं ऑपरेशन का काय झालंय ते पडलं तिकडं. आता पडलं नाही ते त्याच्यात हे सरकारला सुद्धा माहित झालं, घेऊ सुद्धा त्याच्यात. हे आरोप नाही, हे सत्य. फक्त आता सरकार अडचणीत यायला लागले, याच्यात बदनाम व्हायला लागले म्हणून ते हे लोकांना पकडत नाही. हे सोडून देत आहे सगळ्यांना. ही अंडर ट्रायल केस चालायला पाहिजे कायमची आणि यांना फाशीच व्हायला पाहिजे. पण आता मध्ये काय अशा घटना करायला लागली ती, त्याच्यात थोडस आता डाऊट यायला लागलाय की आरोपी सोडून देतात की काय. सगळे धरायचा तर विषयच वाटत नाही धरतील म्हणून. आणि मुख्यमंत्र्याला जर याच्यात नाव कमवायचं असलं तर किमान त्यांनी उद्यापासून तरी आता तुटून पडलं पाहिजे आणि आदेश द्यायला पाहिजे तपास यंत्रणेला. सोडूच नको बरं एकाला बी. आयला पाठ थापते ना त्याचे लोक मुख्यमंत्री. चला चॅलेंज आहे आमचं त्यांना, मुख्यमंत्र्याला उद्यापासून आदेश करा तपास यंत्रणेला, एक बी सोडायचा नाही याच्यातला. हाय ते धरून आणा, पाठ थोपतो आम्ही सगळेजण तिकडे येऊ. टोटल लेकरा बाळा सहित सगळं मस्साजोग बी आणि सगळे राज्यातले सगळे लोक येतो आम्ही तिकडे पाठ थोपताय. देऊ द्या आदेश. अर्ध जेल भरणं, अर्ध. आमच्यासारखेच नुसते संघ फोटो दिसले तरी मध्ये टाकी दे. मग त्या संघ फोटो असणारे मध्ये कसं का टाकीत नाही. यांचे लोक शिवजयंतीला सुद्धा विरोध करायलेत. फोटो असणारे कार्यकर्ते काय. मला आता गाडीत माहिती मिळाली हो, आधी मला माहिती द्यायला पाहिजे होतं. माहिती देत जा यार मला. बॉन्डच काढला असता त्यांचा, कसला असता. आता मी आहे ना, मला काय नेतेगिरी करायची का इथं. मी फक्त मला ते तळतळ वाटली की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाकडं चांगल्या उद्देशानं आतापर्यंत समाज बघत होता की हे न्यायचं देणार. आणि आतापर्यंत तशी वार्ता पण होती. पण ह्या 8-10 दिवसात अशी वार्ता गेली की एक आरोपीला 6 आरोपी करत नाहीत. याचा अर्थ पुन्हा हे गुंडगिरीच वाचवायला लागले. काय वर्चस्व मोडून काढतील गुंडगिरीचं असं प्रत्येकाला वाटत. इथून पुढे आम्हाला वाटावं. या मस्साजोग गावातून आमची मस्साजोग गावकऱ्यांच्या वतीनं त्यांनी जे आंदोलन पुकारले, मी ती विनंती करायला लागतो की तुम्ही ते करू नका. पण त्यांच्याकडे मंत्रिमंडळाचं एकही शिष्टमंडळ नाही, आलं सुद्धा नाही. कारण इथं निवेदनाची अपेक्षा केली जात नाही. जिथं संवेदनशील मॅटर असतं इथं निवेदनाची वाट बघितली जात नसती. एखादा शब्द मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून जर माहीत झाला तर तातडीनं सरकारनं त्यांचं घराणं ऐकायचं आणि त्याच्यावर अंमलबजावणी करायची. मान्य नाही, मान्यवर भरोसा नाही. आता 2 महिने झाले गावकऱ्याचे गेले, त्याच्यात मान्यतच. हे मान्य ते मान्य करत काहीच नाही. आता अंमलबजावणीच केली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना नाव कमवायला चान्स. सगळे आरोपी मध्ये टाकणे, तपास यंत्रणेला मोकळा हात सोडणे, मग त्यात मंत्री बी असला तरी जाऊन द्या जेलात, इतकी मुभा देणे हे आता गरजेचं आहे. मग सोमनाथ सूर्यवंशीचंही मॅटर असू द्या, याच्यात हे पाऊल मुख्यमंत्र्यांनी उचलणं गरजेचं आहे. आणखीन तरी उपोषणाला त्यांच्या वेळ आहे. मी तर विनंती केलीच त्यांना, पण अंतिम निर्णय आता शेवटी गावकऱ्याचा. त्यांच्यासोबत सगळं राज्य त्यांच्यात कोणी चपडप करणार नाही. त्यांचा न्यायासाठीचा लढा हा कोणात धमक नाही या राज्यात हिसकून घेण्याची. त्यांचं लेकरू गेलं, तुमचं कोणचं वर्चस्व आहे, तुमचं कोणचं तुम्हाला श्रेय घ्यायचंय. इथं काय टप्पर नाही कोणाची. इथं गावकऱ्यांचं एक लेकरू गेलेलं आहे, त्यांना न्याय पाहिजे. याच्यात राजकारण कोणाला आणायची गरज नाही. कोणी आणलं का आम्ही आहेत ना, काळजी करायची गरज नाही. पण आमचं लेकरू गेले, विनंती करणं कर्तव्य होतं त्यांना. परंतु ते न्यायापासून वंचितच राहायला लागलेत, ते तरी का वर्ग बसतील. पण शेवटचं सांगतो, जर का मस्साजोग गावकरी देशमुख कुटुंब उपोषणाला बसलं तर राज्य पुरं ढवळून निघणार. सरकारनं या कुटुंबाचा अपमान केलाय, चेष्टा केली असा राज्यात अर्थ जाणार आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे समजून घेणं लय गरजेचं आहे की तुम्ही गुंड सांभाळायला लागलात, त्यांचं वर्चस्व तुम्ही नष्ट गुंडाचं करू नाही लागले असा मेसेज जाणार आहेत. आणि तुम्ही सुद्धा बहुतेक मग याच्यात सहभागी आहेत की काय असा संदेश जाईल. तो प्लीज तुम्ही तो मुख्यमंत्री साहेब जाऊ देऊ नका. गुंडाला वाचवण्यात तुमचा काय सहभाग आहे हा ते प्लीज आमची विनंती आहे तुम्हाला, असा संदेश राज्यात जाऊ देऊ नका. तुम्ही मोडून काढा.
सगळे. जसे बाकीच्यांनी नुसती कमेंट टाकली तरी 8-8 महिने त्यांना जेल भोगायला लावलं, नुसत्या कमेंट टाकल्या म्हणून. मराठ्यांचे होते, गरीबाचे म्हणून. तसं संदेश जाऊ द्या, आरोपी संघ फोटो दिसला तरी जेलातच फेकलाय. आणि नाव कमवायला मुख्यमंत्री साहेब तुम्हाला चान्स आहे. देशमुख कुटुंबाला न्याय द्या, त्यांना उपोषणाला बसायची वेळ येऊ देऊ नका, ही माझी विनंती आहे तुम्हाला.